महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे आमदार भास्कर जाधव आणि भाजपचे नेते निलेश राणेंच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला। कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। या घटनेनंतर भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर झालेल्या राड्यानंतर चिपळूणमध्ये तणावपूर्ण शांतता आहे। भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधलं कार्यालय आणि घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। तर दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे वैभव नाईक यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे। तसंच कणकवली, पटवर्धन चौक आणि इतर अन्य ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग आपल्या सोबत जोडले गेलेत। स्वप्नील, कालच्या राड्यानंतर चिपळूणमध्ये सध्या काय परिस्थिती आहे? सध्या परिस्थिती तणावपूर्ण आहे आणि संपूर्ण चिपळूण शहरामध्ये ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मी सध्या आहे भास्कर जाधव यांच्या चिपळूणच्या कार्यालयाच्या इथे आणि आपण या दृश्यांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करूया। इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। याच ठिकाणी जे आहे तो भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली होती। दगडांचा खच अजूनही या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि या संपूर्ण परिस्थितीवरती पोलिसांनी कुठेतरी परिस्थितीचा नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला होता। मात्र कार्यकर्ते संतप्त झाले होते आणि दगडफेक मोठ्या प्रमाणात झाली होती। यामुळे अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करून कार्यकर्त्यांना पांगवण्यात आलं होतं। मात्र सध्याची जी परिस्थिती आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधलं जे घर आहे त्या घराच्या समोर देखील पोलिसांचा बंदोबस्त हा सुरक्षेच्या कारणास्तव वाढवण्यात आलेला आहे। मात्र असं असलं तरी चिपळूण शहर आणि गुहागरमध्ये ह्या संपूर्ण परिस्थितीमुळे तणावाची परिस्थिती आहे। ह्या काल जी घटना झाली त्या घटनेमध्ये जे कार्यकर्ते दगडफेक करत होते त्या सगळ्यांचे व्हिडिओ तपासून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे। आतापर्यंत जवळपास 400हून अधिक लोकांवरती कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत। तपास अजून सुरू आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी हे भास्कर जाधव यांनी पोलिसांना धरले। कारण त्यांच्या कार्यालयासमोरून जर पोलिसांनी रॅली रोखली असती तर कदाचित हा पुढचा जो प्रकार आहे तो झाला नसता। आणि त्यामुळे निलेश राणे यांचे जे कार्यकर्ते ते त्यांच्या कार्यालयासमोर आल्यामुळे घोषणाबाजी झाली आणि दोन्ही ठिकाणचे जे समोरचे कार्यकर्ते एकमेकात भिडले, दगडफेक झाली असं भास्कर यांनी म्हटलेलं आहे। या संपूर्ण परिस्थिती स्वप्नील, आपण चिपळूण गुहागर मधली परिस्थिती पाहूयातच, तिकडचे अपडेट घेऊच। मात्र सध्या आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत जोडले गेलेत आणि त्यांच्याबरोबर आहेत राहुल शेवाळे। उदय, आपण राहुल शेवाळेंची प्रतिक्रिया ऐकूयात यावरती। काल आपण पाहिलेलं आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूणमध्ये जो राडा झालेला आहे, ठाकरे गटाचे कार्यकर्ते विरुद्ध निलेश राणे यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, दगडफेक देखील झालेली आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे। आपल्यासोबत खासदार आणि लोकसभा गटनेते शिवसेनेचे राहुल शेवाळे, आपण त्यांना विचारूया। पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। चिपळूणमध्ये जो एक राजकीय संस्कृतीला हरताळ फासणारा किंवा एकमेकांना दगडफेक करण्याचा प्रकार घडून आलाय, आपली काय प्रतिक्रिया? नाही, राज्यात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगलं सरकार काम करत आहे आणि महायुतीचं सरकार चांगलं काम करत असताना कुठे ना कुठेतरी त्याला गालबोट लावण्याचा प्रकार उबाडाच्या माध्यमातून केला जातो। चिपळूणचा प्रकार हा तोच आहे की कुठे ना कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून राज्यात अस्थिर परिस्थिती निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे। परंतु पोलीस असेल, राज्य सरकार या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत। जे कोणी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि कुठल्याही प्रकारे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची संपूर्णतः काळजी माननीय मुख्यमंत्री घेतील। लोकसभा निवडणुकीला अवघ्या काही दिवसांचाच आता अवधी उरलेला आहे। अशातच राज्यातील कायदा सुव्यवस्था असेल किंवा इतर राजकीय जे पक्ष आहेत एकमेकांच्या अंगावरती धावून जातात। आज देखील कोल्हापूरमध्ये शिवसेनेची तुमची सभा आहे खूप मोठी, तिथे देखील काहीतरी गडबड करण्याचा प्रयत्न जो आहे तो होण्याची शक्यता असल्याची व्यक्त केली जात आहे। काही तणावपूर्ण परिस्थिती जी आहे दिसून येते? नाही, अशी काही तणावपूर्ण परिस्थिती नाही। संपूर्ण कोल्हापूर शहरात भगवमय वातावरण आहे आणि वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं वातावरण आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं कोल्हापूरचं एक वेगळं नातं होतं, भावनिक नातं होतं आणि आम्ही सर्वजण अंबामातेचं दर्शन घेऊन लोकसभेच्या निवडणुकीला आता सामोरं जाणार आहे। यापूर्वी पण बाळासाहेबांनी ही परंपरा आम्हाला दिली होती आणि तीच परंपरा आम्ही पुढे आता चालू ठेवत आहोत आणि त्यानुसार
एक शक्ती आणि ऊर्जा घेऊन या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. कुठल्याही तणावाचं आणि उत्साह आणि बिलकुल. आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे. उदय संपूर्ण कोल्हापूर उदय धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. तर आपण